तुम्हाला सगळे ना बिनपाकातले रेसिपी दाखवते, एकदम सोपे आणि सुटसुटी। आता तुम्हाला कुठलं गुळ वापरायचं तो गुळ वापरा, हे विदाउट केमिकल आहे, केमिकल आहे। आता मी हा गुळ वापरते। चला, गुळ, भाजलेले शेंगदाणे, तूप आणि वेलदोडे पावडर। तर बघा, कुठल्या पण पेल्यानी पातेल्यानी कुठलं पण एक माप घ्या, पेला, वाटी, पातेलं। 1 कप शेंगदाणे, मी आता ह्या छोट्या कपाने 1 कप शेंगदाणे, ज्या कपाने आपण शेंगदाणे घेतो त्याच कपाने गूळ घ्यायचं। 1 कप गूळ, 1 चमचा तूप आणि वेलदोडे पावडर। सगळ्यात सोपी रेसिपी, कोणीही करेल, लहान मुलं पण करतील बघा। करायला लावा, कारण त्यांना त्यातूनच आवड निर्माण होते। मुलांना ना सोप्या सोप्या रेसिपी करायला सांगायचं। 1 कप भाजलेले शेंगदाणे सोलून घेतले। तुम्हाला 1/4 टीस्पून वेलदोडे पावडर, 1 चमचा रवाळ तूप, हे घरचं तूप आहे बघा, असं तूप व्हायला पाहिजे आणि तुपाला वास खूप मस्त आहे। आता आपण हे मिक्सरला चालू बंद करून फिरवून घेऊया। एकजीव झालं काय? असंच ठेवायचं, एकदम बारीक करायचं नाही। वाव, हे पहा, ह्याच्यात कसं एकदम बारीक करायचं नाही, असं रवाळ ठेवायचं, असं थोडे थोडे। आता हे शेंगदाणे पण त्यात मिक्स करा थोडं। टेबलस्पूनचे असे मेजरमेंटचे माप असतात की, मोठं लाडू हवं असेल तर 1 टेबलस्पून घ्या आणि बारीक लाडू हवं असेल तर ½ टेबलस्पून। मी आता ½ टेबलस्पूनचं करते, हे असं एकसारखे लाडू होतात। घड्याळात लावून बरोबर 5 मिनिटात लाडू तयार होतात। आपल्याला यूट्यूबमुळे भरपूर आयडिया मिळतात बघा। एकसारखे लाडू बांधून घेऊया असे। आता ना ह्याच्याच वड्या पाडून पण दाखवतो, वड्या पण छान होतात। प्लेट घ्यायचं, तूप लावून घ्यायचं, तूप लावा काय, म्हणजे वड्या छान निघतात। मिश्रण घ्यायचं आणि हाताने पसरून घ्या एकसारखं। खूप जाड करू नका, पातळच करा म्हणजे छान लागतात। चौकाकार करून घ्यायचं। वडी करताना ना असे शेंगदाणे घालू नका, मोठे शेंगदाणे मिक्सरला फिरवले की नाही त्याचं एवढंच वडी करा, हे शेंगदाणे मिक्स करायचं नाही। वडी तयार झाले, लाडू तयार झाले। आता चला दुसरा प्रकार पाहूया।